10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष किंवा अगदी 1 वर्ष, तुम्ही कितीही एक्सपिरियन्स्ड असाल किंवा कितीही नवखे असाल, तरी ह्या चुका ज्या मी आता सांगणार आहे ह्या मी अनेक लोकांना रस्त्यावरती करताना बघितलेल्या आहेत ड्रायव्हिंग करत असताना, आणि ज्यांनी आपल्या गाडीचं आणि आपलं सुद्धा खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आपण आपला जीव धोक्यात घालतो काही काही चुकांमुळे आपल्या आणि आपल्या सहप्रवाशांचा. तर ह्या चुका आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, त्याचे परिणाम समजून घ्यायचे आहेत आणि ह्या चुका टाळायच्या आहेत. संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी मी अशी एक चूक सांगितलेली आहे की 90% ड्रायव्हर्स ही चूक करतात आणि यांनी खूप मोठे ऍक्सिडेंट्स होण्याची शक्यता असते. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. मंडळी, पहिली जी चूक मी सांगणार आहे ती गाडीत बसल्यापासून सुरू होते, कारण ती बसायच्या पद्धतीतली चूक असते, गाडीची सीट ऍडजस्ट करण्यामधली चूक असते. आता बऱ्याचशा लोकांना अशी सवय असते की ते गाडीची सीट खूप पुढे करून गाडी चालवतात. म्हणजे मे बी त्यांना जजमेंटचा इश्यू वाटतो किंवा असं वाटतं की समोरचा रस्ता अजून स्पष्ट दिसावा म्हणून ते मागची जी ही बॅकरेस्ट असते सीटची ती एकदम अशी जेवढी शक्य आहे तेवढी पुढे घेतात आणि असं पुढे अगदी हे करून गाडी चालवतात. विशेषतः मी सिनियर सिटीजन्सला किंवा महिलांना असं करताना बघितलेलं आहे. किंवा काही लोक जे असतात ते खूपच रिलॅक्स करतात, खूपच मागे घेतात सीट, म्हणजे त्यांच्या पायातलं आणि किंवा स्टिअरिंग आणि त्यांच्यामधलं अंतर खूपच जास्त असतं. तर ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला सीट ऍडजस्ट करायची नाही अशा पद्धतीने. तर बेसिकली आपले जे हात आहेत ते एका व्ही शेपमध्ये झाले पाहिजेत. म्हणजे राईटचं जे चिन्ह असतं किंवा बरोबरचा आकार जो असतो त्या आकारामध्ये आपले कायम स्टिअरिंग व्हीलवरती आपण जेव्हा हात ठेवू तेव्हा ते असले पाहिजेत. दुसरा ठोकताळा म्हणजे आपण जेव्हा पूर्ण आपलं डोकं मागे टेकून पूर्ण आपली पाठ जेव्हा सीटला टेकलेली असते आणि हात जर आपण पुढे केले तर आपले हाताचे जे पंजे असतात ते स्टिअरिंगवरनं व्यवस्थित खालती गेले पाहिजेत. म्हणजे ही जर स्टिअरिंगची बॉर्डर असेल तर अशा पद्धतीने हे गेले पाहिजेत आणि तुमचे हात स्ट्रेट राहिले पाहिजेत. तर अशा हे ते 2 ठोकताळे तुम्ही जर वापरले तर ही चूक तुमची टाळू शकाल तुम्ही. मित्रांनो, पुढची महत्वाची चूक म्हणजे क्लच रायडिंग. आता तुम्ही बघितलं तर आता आपण चढाच्या रस्त्यावरती आहोत आणि मी आता इथून पिकअप घेणार आहे. मी जस्ट फर्स्ट गिअर टाकून गाडी हालायला लागल्यानंतर लगेच मी सेकंड गिअर टाकला आणि क्लच राईड करून म्हणजे फोर्सफुली क्लचवरती थोडासा ताण देऊन मी गाडीचा पिकअप घेतला. गाडी ऍक्च्युली चढत नाहीये पण तुम्ही गाडीचा आवाजही ऐकू शकाल आणि माझ्या पायाची मुवमेंट बघू शकाल. मी क्लचचा पूर्ण जोर देऊन त्याच्यावरती थर्ड गिअरवरती गाडी चढवण्याचा प्रयत्न करतोय. आता मुळात मित्रांनो, ही क्लच रायडिंगची चूक का करतात लोक, तर ऍव्हरेज वाढवण्यासाठी याचा मदत होते असं बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो. तर उलट मी तुम्हाला हे सांगेन की ह्याने ऍव्हरेज तुमचं कमीच होणार आहे, कारण क्लचवरती आणि इंजिनवरती ह्याने खूप जास्त प्रमाणात ताण येतो आणि गाडीचं लोड वाढतं. दुसरं कारण असू शकतं की ते फक्त आळशी असतात, गिअर बदलण्याचा त्यांना कंटाळा असतो, योग्य गिअरमध्ये गाडी चालवत नाहीत. तर बेसिकली ही चूक आपल्याला करायची नाहीये, कारण ह्यानी क्लच आणि फ्लायव्हील ह्याच्यातलं घर्षण जे आहे ते खूप वाढत असतं. क्लच प्लेट्स यांनी गरम होतात आणि मग घाटामध्ये किंवा अगदी नॉर्मल ड्रायव्हिंग मध्ये सुद्धा क्लच प्लेट गरम झाल्यामुळे गाडी बंद पडते. तुमच्या क्लच प्लेट्स लवकर खराब होऊ शकतात आणि 25,000च्या खालती तर अगदी साध्यातल्या साध्या गाडीच्या सुद्धा क्लच प्लेट्स येत नाहीत. तेवढा तुम्हाला बांबू बसू शकतो जर तुम्ही ही सवय वेळीच काढली नाहीत तर. मित्रांनो, ही पुढची चूक तर मी सर्रास लोकांना करताना बघितलेली आहे आणि ते म्हणजे गिअरला एखाद्या आर्मरेस्ट प्रमाणे वापरणं. म्हणजे कायम त्या लोकांचा हात गिअरवरतीच असतो, गिअर टाकायचा असो किंवा नसो एखाद्या आर्मरेस्ट सारखं ते गिअरला वापरत असतात आणि यांनी आपलं काय नुकसान होणार आहे ते आपण आता बघू. गिअरला आर्मरेस्ट सारखं जर तुम्ही वापरलं तर ह्यानी काय नुकसान आहे, तर बेसिकली तुमचा गिअर शाफ्ट जो असतो, जो खालती तुमच्या सगळ्या गिअरच्या मेकॅनिझमला कनेक्टेड आहे, ह्याच्यावरती सतत एक प्रेशर राहतं आणि त्यामुळे जो सिंक्रोनायझर नावाचा एक पार्ट असतो गिअरमध्ये की जो व्यवस्थित गिअर पडण्यासाठी, म्हणजे तुम्ही गिअर लिव्हर जेव्हा हलवता तेव्हा योग्यच गिअर पडेल आणि कुठल्याही प्रकारचा गिअर अडकणार नाही वगैरे, अशासाठी एक सिंक्रोनायझर नावाचा पार्ट असतो. त्या सिंक्रोनायझरवरती ह्यानी लोड सतत पडत राहतं आणि त्या सिंक्रोनायझरची मित्रांनो अलाइनमेंट थोडीशी हलते आणि मग तुम्हाला काय इश्यूज येतात, तर गिअर अडकल्यासारखा वाटतो. तुम्ही सेकंड गिअर टाकायला जाता पण फोर्थ पडतो, म्हणजे बेसिकली सिंक्रोनायझेशन बरोबर होत नाही.
आणि गिअरमध्ये तुम्हाला चालू गाडीमध्ये ह्यानी ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो, कारण योग्य गिअर जर घेतला गेला नाही तर गाडी बंद पडू शकते. अचानकपणे इंजिनवरती ताण येऊन गाडीचा इंजिन ब्रेकिंगमुळे स्पीड खूप कमी होऊ शकतो. तर ही अतिशय चुकीची सवय आहे. गिअर हे काही आपला आर्मरेस्ट नाहीये. तुमच्या गाडीला आर्मरेस्ट येत असेल तर काही प्रश्नच नाही, तुम्ही त्याच्यावरती कम्फर्टेबली हात रेस्ट करू शकता. आजकाल ॲक्सेसरीजच्या दुकानांमध्ये तुम्हाला सीटला लावून सुद्धा ते मिळेल. जर तुम्ही खूप लॉंग ड्राईव्हला जात असाल आणि तुमच्या डाव्या हातावरती नॉर्मली खूप असा ताण येतो हायवेवरती वगैरे, कारण आपण त्या हाताने काहीच काम करत नसतो आणि मग ती सवय कुठेतरी लागते गिअरवरती हात ठेवून गाडी चालवण्याची. मित्रांनो, पुढची चुकीची सवय म्हणजे गाडी उतारावरती, विशेषतः घाटामध्ये असताना किंवा खूप मोठे जे उतार असतात त्याच्यामध्ये असताना 4थ्या किंवा 5व्या गिअरवरती गाडी ठेवून ब्रेकच्या साह्याने गाडीचा स्पीड कंट्रोल करतात काही लोक, परत ॲव्हरेज वाढवण्यासाठीच. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण खालच्या गिअरमध्ये 4थ्या 5व्या गिअरमध्ये जर गाडी चालवली तर जास्तीत जास्त ॲव्हरेज मिळेल, पण ही अतिशय धोकादायक सवय आहे. तुम्ही उतारावरती कायम तुमचा डिपेंडिंग ऑन द स्पीड फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड गिअरच असला पाहिजे, म्हणजे तुमचा आपोआपच इंजिन ब्रेकिंग नावाच्या एका इफेक्टमुळे स्पीड जो असतो तो 40 ते 50च्या रेंजमध्ये राहतो, एका सेफ लिमिटमध्ये राहतो. ब्रेकवरती कुठलाही ताण येत नाही, ब्रेक पॅड्स किंवा कॅलिपर्स गरम होत नाहीत, कारण आपण जेव्हा 4थ्या किंवा 5व्या गिअरमध्ये गाडी उतारावरती चालवतो तेव्हा इंजिनला, गाडीला खूप जोरात पुढे जायचं असतं आणि तुम्ही ब्रेकनी ते रोखून धरण्याचा प्रयत्न करत असता. त्याच्यामुळे ब्रेक पॅड्सचं किंवा कॅलिपर्सचं जे घर्षण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि ब्रेक फेल होण्याचा, म्हणजे हेवी मोठ्या ज्या गाड्या आहेत एसयूव्हीज वगैरे ज्याचं वजन खूप जास्त आहे, अशा गाड्यांचे ऑन द स्पॉट सुद्धा ब्रेक फेल होऊ शकतात. तुमची ब्रेकिंग पॉवर जी आहे ती कालांतराने कमी होऊ शकते. तुमचे ब्रेक पॅड्स किंवा कॅलिपर्स हे लवकर बदलायला लागू शकतात आणि ऐन मोक्याच्या क्षणी तुम्हाला तुमचे ब्रेक्स धोका देऊ शकतात. मित्रांनो, अनेकदा मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे की बऱ्याच गाड्यांचा लेफ्ट मिरर हा कायम फोल्डेडच असतो, त्याचा लोक अनेक वापरच करत नाहीत. तर ही अतिशय चुकीची सवय आहे. आपले जे तिन्ही मिरर्स आहेत, म्हणजे बाहेरचे 2 आरसे आणि आतला आपला इंटिरियर रिअर व्ह्यू मिरर, तर हे तिन्ही आरसे आपले कायम उघडे पाहिजेत आणि ते व्यवस्थित ऍडजस्टेड पाहिजेत. आता मिरर्सचा वापर कसा करायचा याच्यावरती आपण एक खूप सुंदर आणि डिटेल व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक इथे तुम्ही टॉप राईट कॉर्नरमध्ये बघू शकता. ती अवश्य तुम्ही तो व्हिडिओ बघा हा व्हिडिओ संपल्यानंतर. हे आपल्याला महत्वाचं आहे, कारण आपण जर ह्या आरशांचा योग्य वापर केला नाही किंवा हे आरसे उघडलेच नाहीत तर अननेसेसरीली खूप ब्लाइंड स्पॉट्स आपण आपल्यासाठी क्रिएट करत असतो. आता ब्लाइंड स्पॉट्स म्हणजे काय, तर अशा जागा की जिथे कुठलंही वाहन मागून येणारं जे वाहन आहे ते लपून जातं, तुमच्या गाडीच्या मागे ते वाहन लपून जातं, म्हणजे तुम्ही त्या वाहनासाठी ब्लाइंड होता. तुम्हाला ते असतं ऍक्च्युली प्रॅक्टिकली तिकडे ते वाहन असतं, पण तुमचा मिरर व्यवस्थित ऍडजस्ट न केलेला असल्यामुळे ते तुम्हाला वाहन दिसत नाही आणि मग एकदम तुम्ही ओव्हरटेक करायला जाता किंवा ते तुम्हाला ओव्हरटेक करत असतात आणि खूप उशिरा तुमच्या ते लक्षात येतं आणि ह्यांनी खूप मोठे ऍक्सिडेंट्स होण्याची मित्रांनो शक्यता असते. त्यामुळे आपले तिन्ही मिरर्स वापरायचेत आणि ते योग्य पद्धतीने ऍडजस्ट करून मग वापरायचेत, म्हणजे ब्लाइंड स्पॉट्स राहणार नाहीत. अजून एक मी गोष्ट जी बघितलेली आहे ती म्हणजे जास्त करून हायवेवरती आणि यंग लोक किंवा जी थोडीशी डोक्याने गरम असलेली लोक आहेत ती उगाचच अननेसेसरीली रेसिंग करतात. म्हणजे आपण त्यांना ओव्हरटेक केला तर त्यांना कुठेतरी खुन्नस वाटते किंवा ऍक्च्युलीच काहीतरी कोणीतरी आपल्याशी चुकीचं वागलेलं असतं, रस्त्यावरती कट मारलेला असतो म्हणा किंवा विदाऊट वॉर्निंग ओव्हरटेक केलेला असतो, चुकीचं काहीतरी त्यांनी केलेलं असतं आणि मग आपल्याला डोक्यात राग घालून घेतो आणि त्यांच्याशी कुठेतरी रेस लावायला जातो, त्यांना धडा शिकवायला जातो. तर हे सिटी असो किंवा हायवे असो कुठेही करायचं नाहीये. ड्रायव्हिंग करत असताना नेहमी आपल्या डोक्यावरती एक थंड बर्फाची लादी ठेवून आपल्याला गाडी चालवायची आहे, कारण आपली आणि आपल्या जे पॅसेंजर्स आहेत, आपली फॅमिली आहे, त्यांची सेफ्टी आपल्या हातात असते स्टिअरिंग व्हीलच्या रूपाने. तर आपण जर कुठेतरी खूप डोकं गरम करून कोणाशी तरी खुन्नस काढायला गेलो किंवा रेस करायला गेलो तर ह्या नादामध्ये आपल्या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकतं, महत्वाचे ट्रॅफिकचे नियम मोडले जाऊ शकतात, तुम्ही धोकादायक पद्धतीने गाडी चालवायला लागता आणि मग ह्यांनी खूप मोठे ऍक्सिडेंट्स होतात, म्हणजे आपल्या जीवावरतीच ते बेतू शकतात. 4 समोरच्याला शिव्या हसाडा अगदीच जर राग आलेला असेल तर, आणि तुमच्या लेनमध्ये राहा, शांत व्हा आणि तुमचा स्पीड वाढवू नका. मित्रांनो, शेवटची आणि अतिशय इरिटेटिंग चूक जी 90% लोकांना मी करताना बघितलेली आहे ती म्हणजे रात्री अप्परमध्ये गाडी चालवणं. म्हणजे बेसिकली जेव्हा समोरून ट्रॅफिक येत असते रस्त्यावरती, स्पेशली 2 वे रोड जो असतो म्हणजे दोन्ही बाजूनी जिथे ट्रॅफिक आहे अशा रस्त्यावरती जेव्हा समोरून ट्रॅफिक येते
तेव्हा आपल्याला आपल्या हेडलाईट जे आहेत ते नेहमी डिपरमध्ये ठेवायचे आहेत, अप्परमध्ये ठेवायचे नाहीयेत. कारण तुम्ही एक लक्षात घ्या की समोरच्या गाडीचा लाईट आणि तुमच्या गाडीचा लाईट हा कुठेतरी ऍड होत असतो. त्यामुळे तसा अप्परमध्ये गाडी चालवण्याची गरजही पडत नाही, कारण तेवढ्या वेळासाठी जोपर्यंत समोरून ट्रॅफिक येते तोपर्यंत रस्ता अतिशय स्पष्ट दिसतो, कारण डबल लाईट इफेक्ट येतो तो. पण हे एवढा विचार बरीचशी लोक करतच नाहीत. ते त्यांना आयदर आळस तरी असतो किंवा ते अतिशय स्वार्थी असतात. दुसऱ्याचा कुठलाही विचार त्यांच्या डोक्यात नसतो. त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्याची काही हे न करता ते आपला जे हेडलाईट्स आहेत ते अप्परमध्ये ठेवतात. यांनी समोरच्या येणाऱ्या वाहनाच्या ड्रायव्हरवरती डोळ्यावरती अंधारी येते, त्याचा अंदाज चुकू शकतो, तो तुम्हाला एकदम येऊन धडकू शकतो किंवा त्याचा कुठेतरी ऍक्सिडेंट होऊ शकतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय होतं की तुम्ही अप्पर केलेला आहेत म्हणून समोरच्यालाही मग बळजबरीने अप्पर करायला लागतो. हे माझ्या बाबतीत हे खूपदा होतं की मला ऍक्च्युली अप्परमध्ये गाडी चालवायची नसते समोरून ट्रॅफिक येत असताना, पण आता रस्ता दिसतच नाही तर मग मलाही अप्पर करावा लागतो आणि मग असं करत करत सगळेच अप्पर करत जातात. याला हाय बीम एपिडेमिक असं एक नाव आहे, गोंडस नाव आहे असं तुम्ही म्हणा. याच्यावरती आपला चॅनलवरचा सर्वात पॉप्युलर व्हिडिओ आहे, ज्याला जवळपास 4 लाख व्ह्यूज आलेले आहेत. तर तो टॉप राईट कॉर्नरमध्ये त्याची लिंक आहे. हे जे 90% लोक मी सांगितलं की जे अप्परमध्ये गाडी चालवतात, ह्या लोकांच्या बद्दल काय करायचं किंवा आपण आपली काळजी कशी घ्यायची हे त्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेलं आहे. हा व्हिडिओ आता संपतोच आहे, लगेच तो व्हिडिओ बघा आणि स्वतःला सेफ ठेवा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे ह्या चुकांबद्दलचे काही अनुभव असतील तर ते शेअर करा, मला वाचायला आवडतील. याच्याबद्दल काही शंका असतील तर प्रश्न असतील तर तेही विचारा, त्याची सगळ्याची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. आणि कुठल्याही विषयावरती माझ्याशी जर बोलायचं असेल, संपर्क साधायचा असेल तर हा माझा जो ईमेल आयडी दिलेला आहे त्याच्यावरती मला एक ईमेल पाठवा, मी नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि राईट ड्राईव्हला नक्की सबस्क्राईब करा. अजून सुद्धा तुमच्यातले खूप लोक सबस्क्राईब करत नाहीयेत. आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करायला हवंय. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.